आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मी हारलेलो नाही आणि हारणार पण नाही. आज तुम्हाला शब्द देतो, अजून फक्त काही दिवस द्या. हा विषय जर का कायमचा मिटवला नाही तर तुम्हाला तोंड दाखवणार नाही. आता काय करायचं अक्का? घरी जायचं ना? न बोलावता जर आपण गेलो तर प्रिन्स काय? हो ना, प्रिन्स दादा भडकला ना मग आपलं काही खरं नाहीये. त्याचा राग मला चांगलंच माहिती आहे ना बाप्पा. बघता बघता तो क्लच दाबून रिव्हर्स गिअर टाकतो आणि मग एक्सलेटर दाबून गाडी मागच्या माग डायरेक्ट अंगावरच चढवतो ना. मग आता नक्की काय करायचं? तेच तर कळून नाही राहिलं ना बाप्पा. कोरोना, हॅलो, हा बोल ना. ओके ओके, थँक्यू, वेलकम वेलकम. आम्ही बोलवलं ना आपल्याला घरी त्याने. चला 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 चला. कोरोना, हा बॉस. आज आपला अजून एक प्लॅन फसला. हो ना बॉस. तुला माहिती आहे, तुझ्यात आणि त्या मांत्रिकामध्ये एक गोष्ट एकदम सेम टू सेम आहे. कोणती बॉस? तुम्ही दोघे कॉमेडी आहात आणि बरोबर नको त्या वेळेला माती खाता. काय बॉस तुम्ही पण ना. खोटं बोलतोय का आपण? तसं नाही, पण त्या मांत्रिकाने आधी तिला हलक्यात घेतलं ना, हेच त्याचं चुकलं. म्हणजे ती मेलेला कावळा जर उडू शकते तर आपल्यासारख्याच काही करू शकते ना. अरे हे सगळं आपल्याला कळतंय, म्हणजे मांत्रिकाला कुठे कळतंय? त्याला जर कळलं असतं ना तर दुसऱ्यांदा तोंडावर पडला नसता. आणि मलाही कमिशनर समोर तोंडावर पाडलं नसतं त्याने. कोरोना कोरोना, अरे आता पुढे काय करायचं हेच कळत नाहीये. बॉस, आपल्याला ना आता विचार करून सावधपणे पाऊल टाकावं लागणार. संधीची वाट बघावी लागणार. एक घाव आणि खेळ खलास झाला पाहिजे. आणि समजा त्या संधीच्या आधी समोरच्याने आपल्यावर वार केला तर? त्याचा पण मी आधी विचार केलेला आहे. तुमच्या गळ्यात आणि आपल्या खिशात. हे आपल्याला मांत्रिकानेच दिलं ना संरक्षणासाठी. ये तो मांत्रिक स्वतःला वाचवू शकला नाही तर त्याची ही माळ आणि तो तावीज काय आपल्याला काय वाचवणार आहे? बॉस, हेच तर तुमचं चुकतं ना. हो, तुम्ही त्याचा पराभव बघितलाय पण त्याचे प्रयत्न नाही बघितलेत. तो एवढंस भस्म मिळवण्यासाठी हिमालयातून अघोरी बोलू शकतो. तो कधी काही करू शकतो. तो आता पिसाळलाय. तो झडप पण घालणार आणि समोरच्याचा निकाल पण लावणार. बॉस, ॲज अ कार्यकर्ता म्हणून मला असं वाटतंय तो आधी तिचा विषय संपवण्यासाठी आताही धडपड करत असणार. हे आदिमाय, हे आदिशक्ती, तुझी लेकरं आज तुझ्या समोर गाराणं मांडायला जमलेत. आता तूच त्यांचं म्हणणं ऐकून घे आणि तूच काय तो न्याय दे. मोठ्या कष्टानं शेती केलीये, लागवड झालीये आणि आता पाणीच नाहीये. डोळ्यात प्राण आणून आम्ही सगळेजण पावसाची वाट बघतोय. हे जर असं चालू राहिलं तर कुणाचं बी काय बी खरं नाही. आता विहिरी पण आटल्यात. घोडभर पाण्यासाठी 2-2 मैल चालावं लागतंय. गुरं ढोरं दावणीला जीव सोडायला लागले.
ह्या अशा परिस्थितीमध्ये आम्ही आमच्या लेकरांना कसं जगवणार ते तूच सांग ना. लोक तर जीव वाचवायला गाव सोडून चालली आहेत. पण आम्ही जात नाही, कारण आम्हाला तुझी काळजी आहे. तुझ्या समोर दिवा लावल्याशिवाय अन्नाचा एक घास बी खात नाही, म्हणून तुला सोडून जायची इच्छा बी होत नाही. अख्खी वाडी तुझ्यासाठी अजून गावात थांबून राहिली आहेत, पण आम्ही तर अजून किती दिवस तग धरून राहणार ना. उपासमारीमुळे लोकांवर जीव जायची वेळ आली आहे. आता तूच पाऊस पाडू शकतेस, तूच तुझ्या लेकरांना वाचवू शकतेस. आई आदिशक्ती, आता तुझ्याच अस्तित्वाचा प्रश्न आहे. धाव घे आई, आई धाव घे. आणि आज पाऊस पाडून तू तुझ्या अस्तित्वाची जाणीव या सगळ्यांना करून दे माते. शक्य नाही. तुमची देवी असं कधीच काय करू शकत नाही. तुमच्यासाठी पाऊस पाडणं तर लांबच राहिलं, ती साधा तुम्हाला आशीर्वाद पण देऊ शकत नाही. अति होत्या, जास्तच बोलतोयस तू. पण जे काय बोलतोय ते खरंच बोलतोय मी. तुम्ही ज्या देवीला साथ घालताय ती या मंदिरातच नाही, ती दुसरीकडेच कुठेतरी जाऊन बसली. आमच्या देवीबद्दल बोलण्याची आणि मंदिरासारख्या पवित्र ठिकाणी यायची तुझी हिंमतच कशी झाली? कारण मला आधीच माहित होतं, मला इथं अडवणारं कुणीच नाहीये. आणि तुमची देवी आज जर काही इथं असती तर मी इथं येऊ तरी शकलो असतो का, याचा जरा तुम्हीच विचार करा. अजूनही वेळ गेलेली नाहीये. तुमची देवी कुठे आणि काय करते ते आत्ता मला विचारू नका. फक्त तिच्या नावाचा जप करा. ओम आदिशक्ती माते नमः. 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 अंबे वरदे कालिका माते कलियुगी कल्लोळातून सावर विधाते दुर्जन दुःशक्तींचे चौफेर जाळे ओढून संहारून या वाचव अमाते. ओम आदिशक्ती माते नमः. ओम आदिशक्ती माते नमः. ओम आदिशक्ती माते नमः. जय आदिशक्ती येता तुझ शरण होई भव भय हरण बंधुनिया तव शरण पाहियले हे जनन मरण. जय आदिशक्ती जय जय आदिशक्ती जय जय आदिशक्ती जय जय आदिशक्ती जय आदिशक्ती जय ओम आदिशक्ती माते नमः. ओम आपली देवी परत आली आहे.
खरंच आपली देवी आधी मंदिरात नव्हती, साथ घातल्यानंतर ती परत आली. नुसती परत नाही आली आहे तर आपल्या सगळ्यांसाठी पाऊस पण घेऊन आली आहे. आता ती परत जायला नको. होय, पण यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल. होय, देवीच्या मंदिराच्या चारही सीमा आता आपल्याला बांधून घ्याव्या लागतील. बोला, मी बोलतोय. आता काय बोलायचं बाकी आहे? बोलायचं नाही, सांगायचंय. आदिती तुमच्या घरात नाही. काय? मी तिचा बंदोबस्त केलाय. नाही, पण तुमच्या बोलण्यावर आपण विश्वास का ठेवायचा? आदिती पण तुमचीच आहे आणि ते घर पण तुमचंच आहे. एक वेळ शोधून तर बघा. ती जर तुम्हाला सापडली तर मी माझं नाव बदलायला तयार आहे. करोना, बस. घरातले सगळे कुठे आहेत? मामा, शोभा मॅडम आणि डॉली ते त्यांच्या त्यांच्या कामात आहेत. आणि आदिती? तिचंच तर मोठा मॅटर झालाय. काय झालं? घरात कुठेच सापडत नाही, म्हणून सगळे नोकर शेजाऱ्या पाजाऱ्यांकडे शोधायला गेलेत. म्हणजे बातमी खरी आहे तर? बातमी? मांत्रिकाचा फोन आला होता. त्याने आदितीला आपल्या घरातून गायब केली. म्हणजे आदितीचा मॅटर आपल्यासाठी कायमचा संपला. या घरात आता आदिती परत कधीच दिसणार नाही. आलं का ध्यानात? येस बॉस. हे आदिशक्ती माते, माझी आदिती आता कुठे आहे, कशी आहे, काय करते, ह्या घरातल्या लोकांनी तिचं काय केले हे मला काहीच माहिती नाहीये. ती कुठेही असली तरी आम्हाला सापडू दे, एवढीच तुला माझे हात जोडून विनंती आहे. कमला मावशी, मी तिला सगळीकडे शोधलं, तिच्या मित्रमैत्रिणींकडे पण जाऊन आले, पण आपली आदिती कुठेच सापडली नाही. आणि सापडणारही नाही. काय? असं मी म्हणत नाही, प्रिन्स साहेब कोरोनाला सांगत होते. काय सांगतेस? काय करायचं कळूनच झालंय. पण आपण आपल्या पद्धतीनं पोलिसांना सांगूया काय? हो सांगूयात, पण कोणाला? कमिशनर ना? हो चालेल. हो ग, पण नंबरचं काय करायचं? मी देते काढून. बरं. हॅलो, कमिशनर साहेब. हो बोलतोय. सर, मी राघवेंद्र सर देशपांडे साहेबांच्या घरातून कमला बोलते. बोला. सर, आदिती परत हरवली. हो, असं कसं शक्य आहे? आजूबाजूला शोधा, नक्की सापडेल. नाही साहेब,
अहो सगळीकडे शोधलं पण सापडत नाहीये आणि घरातल्यांना पण तिला शोधायचं नाहीये. अहो, काय बोलताय? आदिशक्तीची शपथ खरं ते सांगते. ठीक आहे, तुम्ही काही काळजी करू नका, ते ताबडतोब तुमच्या घरी पोहोचतो. हो मी वाट बघते. कोणाला कॉल लावत होतात? काय विचारते मी? मावशीला तिच्या बहिणीशी बोलायचं होतं म्हणून फोन लावून दिला होता. हो हो कॉल लागलाच नाही. मग हे सांगताना तुम्ही दोघी घाबरल्यासारख्या का वाटताय? हो आम्ही नाही, तसं काहीच नाही. तुम्ही नक्की कोणाला कॉल लावत होता हे आता मला बघायचंच आहे. फोन दे. अहो ताई, मी काय म्हणाले? फोन दे. आता सोडते, पण जर काही चुकीचं करत असल्याचं मला कळलं ना तर अंगठे धरून ओणवं उभं करायला मी कमी करणार नाही. आधी मला सांग, कमिशनर सरांचा फोन का लागला नाही? कारण डॉलीताई तुझ्याशी बोलत असताना मी भलताच नंबर डायल केला होता. हुशार आहेस. कमिशनर साहेब कधीही येतील, आपल्याला सावध राहायला हवं. हं? चल. हो हो चल चल. दादा, अरे कधीतरी चहाच्या वेळेला चहा पीत जा. नाही ना वाक्का, सकाळपासून मला कस तरीच होऊन राहिलं ना. म्हणजे छातीत धडधडायला लागलंय ना. ऍसिडिटी होऊन राहिली असेल तुले. नाही तसं नाही, मला सकाळपासून असं वाटू राहिलं हाच काहीतरी विपरीत घडणार. दादा, देवानी तोंड दिलंय म्हणून वाईटच बोलायचं असं आहे का? आधीच आपले दिवस चांगले नाही चालले, कधीतरी शुभ बोल रे. मी लाख बोलेल ग, पण म्हणून काय कमिशनरची येणारी गाडी थोडी थांबून राहणार आहे? कमिशनरची गाडी? ती बघ. तरी मी तुला सांगत होतो अक्का, काहीतरी विपरीत घडणार म्हणून. अरे नमस्कार साहेब. नमस्कार. नाही म्हणजे असे अचानक काही काम काढले का? नाही, इथूनच चाललो होतो, म्हटलं जाता जाता आधी तिला भेटून जावं. नाही कसं आहे, आधी तिला पाहिलं ना की मला माझ्या नातीला भेटल्यासारखं वाटतं. कुठे आहे, कुठे ती बोलत आहे ना? काय झालं? नाही म्हणजे ती आता घरात नाहीये. कुठे बाहेर खेळायला वगैरे गेली आहे का? कसं आहे, ती कुठे गेली आहे हेच माहित नाही आम्हाला. यू मीन मिसिंग आहे? असंच काहीच. कमाल आहे, तुमच्या घरातली एक लहान मुलगी गायब आहे आणि तुम्हाला तिची काहीच पडलेली नाही. शोधतोय ना आम्ही, शोधतोय तिला. हो पण ती अजून पण सापडत नाही ना. तुमच्या चेहऱ्यावर मला तिच्याबद्दलची काळजी दिसत नाही आहे.
तिला तशी सवयच आहे ना, सतत गायब व्हायचं आणि मग परत यायचं. हो ना, आता पण ती परत येईल असं वाटलं म्हणून आम्ही तिचीच वाट बघून राहिलो ना. मागच्या वेळी जेव्हा ती गायब झाली होती तेव्हा तर लगेचच कंप्लेंट केली होती. आता असं काही करावं असं वाटलं नाही का? नाही साहेब, कसं आहे, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण अहो सकाळपासून ती दिसत नाहीये. आम्ही सगळीकडे शोधतोय, आमची फक्त धावपळ चालू आहे सकाळपासून. त्यामुळे खूप दमलो आणि आता 2 मिनिटं बसलो तेवढ्यात तुम्ही आला. त्यामुळे तुम्हाला कदाचित असं वाटलं असेल, पण आम्हाला ना खूप टेन्शन आलंय. आम्ही प्रत्येक जण टेन्शनमध्ये होतो, त्यामुळे आम्हाला सुचत नाहीये काय करायचं ते. त्यामुळे कदाचित कंप्लेंट करायची राहून गेली असेल आमच्याकडनं. जस्ट फोन कॉल आला, फोन करायचा होता. एनिवेज, आता लगेचच जाऊन पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करा. ठीक आहे, आम्ही लगेच शोधायला सुरुवात करतोय. तुमच्या कंप्लेंटची वाट पाहतोय आम्ही. ओके, चला येतो मी.